खरं तर हे सगळं कोणी लिहिलंय हे माहीत नाही, पण हे सगळं आम्ही अनुभवलंय म्हणून याचा आम्हाला अभिमान आहे आणि नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करताना सुद्धा तो अभिमान अजून द्विगुणित होतो. 3 गोष्टी आमच्या बाबतीत सुदैवानं लय चांगल्या घडल्या. एक म्हणजे मॅगी यायच्यात आम्ही मोठे झालो आणि दुसरं म्हणजे मोबाईल यायच्या आत आमचं शिक्षण पूर्ण झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हॉट्सअप यायच्या आत आमचं लग्न बी झालं. खरं तर आमच्या लहानपणी इंग्रजीचं फॅड अजिबात नव्हतं, अजिबातच नव्हतं. ABCD XYZ यांचा संबंध फक्त आणि फक्त शाळेत गेल्यावर आणि तेही इंग्रजीच्या तासालाच असायचा. आणि आता मात्र ABP माझा, CID, MRI, एक्सरे, ब्लड, स्टार TV, XY TV विचारूच नका हो. खरं तर आमच्या लहानपणी दिस इज अ गोपाल आणि दॅट इज अ सीता ही 2 वाक्य ज्या पोराला 5वीत गेल्यावर बोलायला आली नाही त्याचं घरच्यांच्याकडून जबरदस्त कौतुक व्हायचं, जबरदस्त कौतुक व्हायचं. आई लाडानं बाळाला जवळ घ्यायची, म्हणजे आम्हाला जवळ घ्यायची, आमचा मुका घ्यायची मायेनं. आई लेकराकडे इतक्या कौतुकानं पाहायची की त्याला पोराला म्हणजे त्या पोराला एकदम कंडक्टर झाल्यागत वाटायचं. हा कंडक्टर. आता कंडक्टर यासाठी की आमच्या लहानपणी जर काही एखाद्या पोराला मोठ्या माणसाने विचारलं की बाळा तू मोठं झाल्यावर काय होणार आहेस रे बाबा, तर ठरलेली वाक्य असं म्हणजे उत्तर असायची. एक म्हणजे मी मोठं झाल्यावर कंडक्टर होणार किंवा मी मोठं झाल्यावर पोलीस होणार, ही ठरलेली 2 वाक्य असायची. खरं तर तुम्हाला खोटं वाटेल, मॅट्रिकचा निकाल लागल्यावर तुम्ही किती % पास झाला हा प्रश्न महत्त्वाचा नव्हता, तर एका झटक्यात पास झाला ना हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असायचा. म्हणजे माणसं विचारायची पहिल्या झटक्यात पास झाला ना मग बस, आणि आपण हो म्हणताच अख्ख्या गावाला आनंद व्हायचा. म्हणजे ही सगळ्यात मोठी गोष्ट होती त्या काळी. सुखाच्या, आनंदाच्या, मोठं होण्याच्या कल्पना किती छोट्या होत्या त्या काळी. लक्षात घ्या, ज्या ज्या गोष्टींचा विस्तार होतो त्या त्या गोष्टीतून दुःखच होतं, असं माझं तर वैयक्तिक मत आहे. तुम्ही बघा, पूर्वी गाव छोटं, घर छोटं, घरातील वस्तू कमी, पगार कमी, त्यामुळे शेवटचा आठवडा हमखास तंगी उसणं केल्याशिवाय प्रपंच होऊ शकत नव्हता. तर ही मजा खूप होती. तुम्ही आठवून पहा, गल्लीतील एकही बाई किंवा माणूस हिरमुसलेला किंवा आंबट चेहऱ्याचा कधीच दिसत नव्हता. हे सगळ्यात महत्त्वाचं. उसणं करायला लागायचं अशी त्यावेळी वेळ असायची. साखर, चायपत्ती, गोड तेल, कणिक, कोथिंबीर, मिरची या गोष्टी गल्लीत एकमेकांना उसण्या मागणं हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्कच होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळेच कोणाकडे हात पसरणं म्हणजे काहीतरी गैर आहे असं कधीच आम्हाला तरी वाटलं नाही. उलट या गोष्टीचा इतकी सवय लागून गेली होती की कोणत्याही गोष्टीचा कधीच कमीपणा वाटत नव्हता. डोकं दुखल्यावर शेजाऱ्याकडं अमृतांजनचं एक बोट उसणं मागायला सुद्धा त्या काळी अजिबात लाज वाटत नव्हती. म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे. घरातल्या वडीलधाऱ्या माणसांनी 10 पैशाची 3 बिड्यांची पाकिटं किंवा 15 पैशाचा तंबाखूचा पुडा आणायला जरी पाठवलं तरी मान ताट असायची. कोणतीही गोष्ट कोणापासून लपून राहत नसायची आणि तसा प्रयत्नही फारसा कोणी करत नव्हतं त्या काळात. गल्लीत एखाद्या पोरीला पाहुणे पाहायला येणार असले तर बातमी लगोलग सगळ्या गावभर पसरायची. कारणही तसंच होतं. शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून म्हणजे पोह्याच्या प्लेट आणायच्या, चमचे गोळा करायचे, बेडशीट गोळा करायची, तक्के गोळा करायची, उशा गोळा करायची, साहित्य मागून आणायचं. पोरगी दाखवायचा कार्यक्रम होऊ शकत नव्हता. म्हणजे हे घेतल्याशिवाय, मागून घेतल्याशिवाय पोरगी बघण्याचा कार्यक्रमच होऊ शकत नव्हता. खरं तर हीच त्या काळची सगळ्यात जास्त मोठी श्रीमंती होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हल्ली शेजाऱ्याच्या मुलीचं लग्न होऊन जातं तरीही आपल्याला कळत नाही. जेव्हा स्टेटसला मुलीचा डान्सचा व्हिडिओ पडतो तेव्हा कळतं अरे चा लग्न झालं वाटतं. आणि खरं तर हे सगळं सांगण्यामागं एकच उद्देश आहे. भेटत राहा, बोलत राहा, जाणं येणं ठेवा, विचारपूस करा. जेवलास का, झोपलास का, अरे सुकलास का, काय दुखतंय का. खरंच या गोष्टी व्हायला हवेत. असे प्रश्न विचारायला लागल्यावर खऱ्या अर्थानं मायेचा, काळजीचा, आपुलकीचा कोमल किनारा, कोमल सूर जो असतो ना तो जगण्याला बळ देतो. त्यामुळंच माणसाशिवाय, गाठीभेटीशिवाय, संवादाशिवाय खरंच काही म्हणजे खूप मोठं नाही आहे आणि ही गोष्ट आपण प्रत्येकानं पाळायला हवी.